शेतकरी मित्रांनो नमस्कार। यावर्षी तुम्ही कपाशीची लागवड करणार, परंतु जमिनीनुसार कपाशीचं बियाणं कोणतं लावावं याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घेणार आहेत। नमस्कार, मी राहुल शिंदे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तर बघा, यावर्षी तुम्हाला कपाशीचं वाण लावायचं आहे, परंतु आपल्या जमिनीनुसार कोणतं वाण निवडावं, त्या वाणाचं कोणतं वैशिष्ट्य किंवा गुणधर्म पाहून आपण ती जात लागवड करायला पाहिजे याची सुद्धा माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। आपल्याकडे तीन प्रकारची जमीन असते, कोणाची भारी असते, कोणाची मध्यम असते, तर कोणाची हलकी जमीन असते। आता तीन जमिनीनुसार आपल्याला कपाशीचं वाण निवडायचं आहे। आता भारी जमिनीमध्ये आपल्याला असं वाण लावायचं जे 3.5 बाय 2 फुटावर किंवा 4 बाय 1.5 फुटावर लागवड करण्यायोग्य असेल, त्याला फळफांद्यांची संख्या जास्त असेल, बोंडांचं वजन जास्त असेल, एका बोंडाचं सरासरी 6 ते 7 ग्रॅम बोंड असेल, बोंड 6 ते 7 ग्रॅम वजनाचं हे बोंड असेल, त्याच्यामध्ये सरकीचं प्रमाण 40 ते 45 असेल, 5 पाकळ्यांची संख्या असलेले बोंड हे जास्त असेल, अशा कंपनीचं बियाणं आपल्याला निवडायचं आहे। आता हे निवडत असताना बाजारपेठेमध्ये असंख्य कंपन्यांकडे भरपूर साऱ्या व्हेरायट्या उपलब्ध आहे, जसे की राशीमध्ये आहे, अंकुरमध्ये आहे, धरतीमध्ये आहे, त्यानंतर मैकोमध्ये आहे, त्यानंतर तुलसीकडे आहे, कावेरीकडे आहे, श्रीरामाकडे आहे, असे भरपूर साऱ्या कंपन्यांकडे मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हेरायट्या उपलब्ध आहे। तुम्ही कोणत्याही लागवड करू शकता। आता तुम्हाला जर व्हेरायट्यांचे नावं पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी समोरच्या व्हिडिओमध्ये मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हेरायट्या कोणत्या आहे त्याची माहिती मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता दुसरं जमीन येते ती म्हणजे मध्यम जमीन। मध्यम जमिनीमध्ये लागवड किती अंतरावर करायची, तर 3.5 बाय 1.5 फूट किंवा 3.5 बाय 1 फुटावर। आता याच्यामध्ये आपल्याला लागवड करत असताना मध्यम बोंड असलेलं 35 ते 40 सरकीचं प्रमाण असलेलं एका बोंडामध्ये ही आपल्याला व्हेरायटी निवडायची। मी तुम्हाला कंपन्या सांगितल्या, त्याच कंपन्याकडे या व्हेरायट्या किंवा अशा प्रकारच्या व्हेरायट्या ह्या उपलब्ध आहेत। आता तिसरी जमीन येते ती म्हणजेच हलकी जमीन। हलक्या जमिनीमध्ये तुम्ही दादालाड तंत्रज्ञान वापरू शकता। दादालाड तंत्रज्ञान काय सांगतं, तर 3 बाय अर्ध्या फुटावर लागवड करा, एकरी झाडांची संख्या वाढवा, उत्पादन आपोआप वाढेल। म्हणजे एका झाडाला 25 ते 30 बोंड जरी लागले तरी पण आपल्याला एकंदरीत झाडांची संख्या वाढल्यामुळे आपला ॲव्हरेज हा तिथे बरोबर येऊन जातं। आता तुम्हाला तीनही जमिनीनुसार कोणती व्हेरायटी कॅरेक्टर पाहून किंवा गुणधर्म पाहून लागवड करावी याच्याबद्दल मी माहिती दिली। आता तुम्हाला जर सेपरेट कोरडवाहूमध्ये कोणत्या कंपनीच्या व्हेरायट्या लावायच्या, मध्यम जमिनीमध्ये कोणत्या कंपनीच्या व्हेरायट्या लावायच्या, भारी जमिनीमध्ये कोणत्या कंपन्यांच्या व्हेरायट्या लावायच्या, हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। मी समोरचा व्हिडिओ त्या व्हेरायटीवर हा घेऊन येणार आहे। तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तुमचे जर काही अन्य प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे। धन्यवाद।